नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र मराठी मीडियमचा जो 25% सिलेबस कमी झालेला आहे तो समजून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हायलाइटरने खुणा करून घ्या। म्हणजे काय होईल, इन फ्युचर तुम्हाला जरी कॅन्सल झालेला सिलेबस रीड करायचा असेल तरीही तो तुम्ही रीड करू शकता। तर सर्वात अगोदर आपण पेज नंबर 4 वर जाऊयात। इथे गरजांचे वर्गीकरण हा जो भाग आहे तो तुम्ही कॅन्सल करायचा आहे। त्यानंतर पेज नंबर 5 वर तुम्हाला माहित हवे असा एक बॉक्स आहे तो कॅन्सल करा। त्यानंतर डायरेक्टली आपण पेज नंबर 11 वर जायचं आहे। पेज नंबर 11 इथे तुम्हाला माहित हवं आणि पैशाचे गुणधर्म असे दोन भाग आहेत, ते दोन्ही भाग कॅन्सल करायचे आहेत। पैशाचा गुणधर्माचा काही भाग पुढील पेजवर आलेला आहे तो देखील कॅन्सल करा। हे झालं पेज नंबर 12 वर। आता त्यानंतर डायरेक्टली पेज नंबर 15 वर जायचं आहे। इथे एक बॉक्स आहे तुम्हाला माहित हवे, हा बॉक्स कॅन्सल करायचा आहे। त्यानंतर पेज नंबर 21 वर जायचं आहे। इथे खंडित श्रेणी म्हणून भाग आहे तो पूर्ण कॅन्सल करायचा आहे, त्यामुळे राईट हँड साईडचा पूर्ण कॉलम देखील कॅन्सल होईल। पेज नंबर 22 वर अखंडित श्रेणी आहे ते देखील कॅन्सल करा। आता हे झाल्यानंतर डायरेक्टली पेज नंबर 29 वर जायचं आहे। पेज नंबर 29 इथे पर्यटन आहे ते कॅन्सल करा। त्यानंतर आतिथ्य सेवा ते देखील कॅन्सल करा आणि राईट हँड साईडच्या कॉलममध्ये मनोरंजन उद्योग आहे ते देखील तुम्ही कॅन्सल करायचं आहे। त्यानंतर पेज नंबर 31 वर जाऊयात। इथे ग्रामीण लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण असा भाग आहे तो कॅन्सल करायचा आहे आणि त्याचाच भाग राईट हँड साईडच्या कॉलममध्ये आलेला आहे तो देखील कॅन्सल करायचा आहे। इतकं झाल्यानंतर पेज नंबर 36 वर जाऊयात। पेज नंबर 36 इथे बॉक्स आहे तुम्हाला माहीत हवं लोकसंख्येचे वास्तव, हे कॅन्सल करायचं। त्यानंतर पेज नंबर 39 इथे बॉक्स आहे माहीत करून घ्या, हा कॅन्सल करा। पेज नंबर 40 वर आणखी एक बॉक्स आहे तुम्हाला माहीत हवे, हे कॅन्सल करा। त्यानंतर पेज नंबर 41 लोकसंख्या एक मानवी संसाधन हा पूर्ण जो भाग आहे तो कॅन्सल करायचा आहे। ह्याच पेजवर सर्वात शेवटी तुम्हाला माहीत हवे असा एक बॉक्स आहे तो कॅन्सल करा। त्यानंतर पेज नंबर 44 वर जाऊयात। पेज नंबर 44 इथे बॉक्स आहे तुम्हाला माहीत हवं, हे कॅन्सल करा। त्यानंतर पेज नंबर 47 इथे दोन बॉक्स आहेत, लेफ्ट हँड साईडच्या कॉलममध्ये बॉक्स आहे तुम्हाला माहीत हवं आणि राईट हँड कॉलममध्ये देखील एक बॉक्स आहे तुम्हाला माहीत हवं, हे दोन्ही बॉक्स तुम्ही कॅन्सल करायचे आहेत। त्यानंतर पेज नंबर 50 वर जाऊयात। पेज नंबर 50 इथे पुन्हा एक बॉक्स आहे तुम्हाला माहीत हवं, हा कॅन्सल करा। त्यानंतर पेज नंबर 54 इथे दोन बॉक्स आहेत तुम्हाला माहीत हवं, तुम्हाला माहीत हवे, हे दोन्ही बॉक्स तुम्ही कॅन्सल करायचे आहेत। त्यानंतर जाऊयात पेज नंबर 61 वर। 61 इथे 1991च्या आर्थिक धोरणाचे मूल्यमापन हे तुम्ही कॅन्सल करायचं आहे। राईट हँड साईडचा पूर्ण कॉलम कॅन्सल होईल। त्यानंतर नेक्स्ट पेजवर हा जो भाग आहे तो देखील कॅन्सल होईल। इथे हे चॅप्टर कंप्लीट होत आहे। त्यानंतर पेज नंबर 65 वर जाऊयात। पेज नंबर 65 वर तुम्हाला माहीत हवं असा एक चार्ट आहे तो कॅन्सल करायचा आहे। त्यानंतर त्याच्या खाली हे करून पहा असा एक बॉक्स आहे तो देखील कॅन्सल करायचा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा अर्थशास्त्राचा 25% कॅन्सल झालेला सिलेबस आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा। ही जी मी PDF फाईल एडिट केलेली आहे, ही PDF फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा आणि तिथून डाउनलोड करून घ्या। तिथे तुम्हाला इतर विषयांच्या PDF फाईल देखील मिळतील। त्या PDF फाईल डाउनलोड करून तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। पुढील व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयाचा कॅन्सल झालेला सिलेबस पाहूया। तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।